सुपर स्पीडो! सुपर स्पीडो! सुपर स्पीडो, तू ठीक तर आहेस ना? एकदम फिट अँड फाईन ब्रो. पण तू ठीक नाही दिसत आहेस. बघ तरी तुझे हार्टबीट ट्रेनच्या स्पीडने धावतायत. थँक गॉड तू ठीक आहे सुपर स्पीडो. तुला माहितीये मी ना आता खूपच वाईट स्वप्न पाहिलं, ज्यात आपण दोघं आगीच्या एका जळत्या मेज मध्ये म्हणजे भुलभुलैयामध्ये अडकलो होतो आणि एकमेकांना भेटतच नव्हतो. आगीमध्ये जळणारं मेज? पण ती आग लावली कोणी होती? माहित नाही बडी, मी त्याचा चेहरा नाही पाहू शकलो. फक्त इतकंच पाहिलं की त्याच्या बायसेप्स वर एक टॅटू होता ज्यावर 3 डोकं असलेला एक साप काढला होता. सुपर स्पीडो, प्रॉमिस मी की तू मला कधीच नाही सोडणार. नेव्हर एव्हर बडी. वी आर अ टीम आणि मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. आणि तुझ्या विना मी सुपर स्पीडो. हे काय होतंय सुपर माहित स्पीडो? नाही. असं वाटतंय की जसं कोणी माझ्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतंय. पण तुझ्याशी तर फक्त मीच कनेक्ट करू शकतो, तेही R7च्या द्वारे. करेक्ट. माझे चॅनल्स एक्सक्लुसिव्ह आहेत. पण हे बघ ना, कोणीतरी माझ्याशी कनेक्ट करण्याची परमिशन मागतंय. काय करू? तू कनेक्ट कर सुपर स्पीडो, बघू तरी काय भानगड आहे. अरे हे तर सायंटिस्ट सिंग अंकल आहेत. गुड मॉर्निंग प्रोफेसर अंकल, कसे आहात तुम्ही? खूपच वाईट. खूप मोठ्या संकटात आहे मी. काही सुद्धा ठीकच नाहीये इथे बघ. मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी आणि माझा मुलगा फिफी संकटात आहोत. बेनाम वो आमच्या मागे लागला आहे. बेनाम वो? हे कोणतं नाव आहे आणि कोण आहे हा प्रोफेसर? बेनाम वोला कोणीच पाहिलं नाहीये ना, कोणाला त्याचं नाव माहितीये. म्हणूनच तर त्याला बेनाम वो म्हणतात. बेनाम वोला जगावरती राज्य करायचं आहे. पण बेनाम वो तुमच्या मागे का लागलाय? मी एक असा रिमोट बनवला आहे ज्यामुळे जगातले सगळे सॅटेलाइट्स कंट्रोल केले जाऊ शकतात, ज्यामुळे आपण ॲक्युरेटली वेदर फोरकास्ट करू शकतो आणि पूर, वादळ, भूकंपाची आधीच ॲक्युरेट माहिती मिळवून लोकांचा जीव देखील वाचवू शकतो. वा, हा रिमोट तर खूपच चांगली वस्तू आहे. याने तर सगळ्यांनाच मदत मिळू शकते. येस, पण याचा चुकीचा वापर देखील होऊ शकतो. म्हणूनच बेनाम वोला हा रिमोट काहीही करून मिळवायचा आहे आणि सोबत माझ्या 4 वर्षाच्या मुलाला फिफीला देखील. फिफीला का? हा रिमोट कंट्रोल फक्त माझ्या मुलाच्या फिफीच्या आवाजात म्हटल्या गेलेल्या एका पोएमने ऍक्टिव्हेट होतो. ओ, म्हणजे फिफीचा आवाज त्या रिमोट कंट्रोलला ऍक्टिव्हेट करायचा पासवर्ड आहे. पण फिफी आता आहे कुठे? इथेच माझ्या जवळ. ते लोक आले किको. तू तू प्लीज पटकन इकडे ये ना. आम्हाला बेनाम वो पासून वाचव प्लीज. R7 त्याच दिशेकडे इशारा करते जिथे प्रोफेसर अंकलचं घर आहे. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. चल सुपर स्पीडो, पटकन प्रोफेसर अंकलच्या घरी जाऊया.
घाबरू नकोस फिफी, तुला ती पोएम लक्षात आहे ना? टिप 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 पाऊस पडतो, छत्री घेऊन घरातून निघतो. पावसामुळे चिखल झाला पटकन, सरकला पाय आणि पडलो धपकन. व्हेरी गुड बाळा, ही पोएम कायम लक्षात ठेव तू, ओके? फिफी बाळा, नाव रन, पळून जा, इथून कुठेतरी दूर पळून जा. लक्षात ठेव, आपल्याला या वाईट लोकांच्या हातात सापडायचं नाहीये. पळ पळ. सोडा सोडा मला. सुपर स्पीडो, हे ठिकाण सेफ तर आहे ना? डोंट वरी किको, हे ठिकाण 200% सेफ आहे. हे खूप जुनं गॅरेज आहे. इथे आता कोणीही येत नाही आणि हे ठिकाण जीपीएस वर ट्रेस पण नाही केलं जाऊ शकत. इथे जॅमर्स लावलेले आहेत. पप्पा पप्पा, आता मी माझ्या पप्पांकडे कसा जाऊ? रडू नकोस फिफी, तुझ्या पप्पांना आम्ही लवकरात लवकर शोधून काढू. आय प्रॉमिस. तुम्ही कोण आहात? मी आहे किको, तुझा मित्र. किको दादा, मला माझ्या पप्पांकडे जायचंय. प्लीज मला घेऊन चल. नक्की घेऊन जाईन फिफी, तू लवकरच तुझ्या पप्पांना भेटशील. प्रॉमिस? किको प्रॉमिस. हे सगळं काय सुरू आहे किको? तुला नंतर सांगतो. इतका सस्पेन्स, खूप भूक लागली. आता जरा कॅन्डीज खाऊन घेतो मी. हं? ठीक आहे, रडू नको. हे घे.
फिफी, आता तू पण झोप. आपण उद्या तुझ्या पप्पांना शोधायला जाऊ, ओके? ईश किको, तू फिफीच्या पप्पांना शोधणार कसा? आय एम शुअर काही ना काही लिंक नक्की मिळेल. तुला माहितीये सुपर स्पीडो, ज्या कमांडोजनी फिफीच्या घरावर अटॅक केला होता त्यांच्या हातावर पण अगदी तसाच टॅटू काढला होता जसा मी स्वप्नात पाहिला होता. बस फरक इतकाच होता की तो एक डोकं असलेला स्नेक टॅटू होता. माझ्या स्वप्नातल्या टॅटू मध्ये सापाची 3 डोकी होती. मला वाटतंय की तुझ्या स्वप्नाचं या ठिकाणाशी आणि प्रोफेसर अंकलशी काही ना काही कनेक्शन नक्कीच आहे. अय्यो किको, मग तेव्हा तू त्या कमांडो वाल्या गुंडांना पकडून चौकशी करायला पाहिजे होतीस ना. नक्कीच गेली असती टेम्पो अण्णा, पण त्यावेळी त्यांनी आमच्यावर लेझर गन्सने हल्ला सुरू केला होता आणि मग ते तिथून पळून गेले. ईश मम्मी, लेझर गन. आय थिंक जर आपण त्या स्नेक टॅटू काढणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचलो तर पुढची लिंक नक्की मिळेल. सुपर स्पीडो, सर्च कर. किको, जरा ही बघ, ही आहे ती लिस्ट. यांच्यापैकी हे जे यांकी नावाचे टॅटू मेकर आहेत ते अॅनिमल्सचे टॅटू काढण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. ग्रेट. ऍड्रेस काय आहे यांचा? यो, जीत वाला गीत पर रिलोडेड. मैं हूँ कीको, मेरा दोस्त सुपर स्पीडो. यारी क्या होती है हमसे सीखो. जियो like a super kid, the right kid. Kick the bad things तो हम है आपके साथ, तो करो धमाल ओ मेरे यार यारो. I love ya, I feel ya, now sing with me. Nah, feel the beat, tap your feet, क्योंकि ये है जीत वाला गीत. Feel the beat, tap your feet, क्योंकि ये है जीत वाला गीत. Feel the beat, tap your feet, क्योंकि ये है जीत वाला गीत. जीत वाला गीत, जीत वाला गीत, जीत वाला गीत, जीत वाला गीत. Reached from year 2219 to year 2019. Distance covered 200 years backwards. Location Sun City. अरे लवकर चल, कार्निवल सुरू झालं असेल. हो हो नक्कीच. किको आणि सुपर स्पीडोचं बर्थडे सेलिब्रेशन आपण अजिबात मिस नाही करू शकत. ए किको मार्क सोबत एक सेल्फी घेऊया. Kiko located. Action. Destroy Kiko. Destroy Kiko. हे अरे कोण आहेस तू आणि हे काय बडबडतोयस? हा
नाही अरे सोड सोड मी सांगतो सोड त्याला नाहीतर काय करतोयस? काय विचारू नका, लवकर गाडी सुरू करा. Next target Super Speedo. Find and destroy. किको आणि सुपर स्पीडो, मी माझ्या आणि संपूर्ण सन सिटी तर्फे तुम्हा दोघांना हॅपी बर्थडे विश करतो. हा हा हा. हॅपी बर्थडे सुपर स्पीडो. तुझ्या विना मी एकटा सन सिटी साठी ते नसतो करू शकलो जे आपण दोघांनी मिळून केलंय. आपण एक टीम आहोत. येस बडी, तुझ्या विना मी सुद्धा अपूर्ण आहे, म्हणून वी आर बेस्ट फ्रेंड्स. बेस्ट पेक्षाही जास्त बेस्ट. व्हेरी व्हेरी बेस्ट. काहीतरी खाऊन घेतो. आपल्या मैत्रीला एका शब्दात म्हणतात बेस्टेस्ट. हा घ्या बॉस, तुम्ही पण हा किकोचा मास्क घाला. हा टोनी किकोचा नाही तर स्वतःचा मास्क घालणार आहे. अरे बॉस, तुमचा खरा मास्क तर हा आहे. घ्या बॉस, तुम्ही हा घाला, खूप छान दिसेल तुम्हाला. खरंच? आणि दाखव बघू मास्क कुठला आहे तो. बर्थडेचा केक आता नाही उडणार. टोनी बॉसला हा मास्क भारी दिसणार. आम्ही किको आणि सुपर स्पीडोला आपल्या स्टाईल मध्ये विश करणार की. अरेच्या, हे काय किती मोठा केक आणलाय इथे. याला बघून माझी भूक आणखी वाढली. काहीतरी खाऊन घेतो. वन वर्ड मध्ये याला म्हणतात ग्रँड सेलिब्रेशन. तुम्हा सर्वांच्या विशेषसाठी थँक्यू व्हेरी मच. पण आमच्या बर्थडे साठी एवढं सगळं करण्याची काय गरज होती? करेक्ट. एका सिंपल सेलिब्रेशनने हे काम झालं असतं. असं कसं सिंपल सेलिब्रेशननी काम झालं असतं. आजपर्यंत किको आणि सुपर स्पीडो तुम्ही दोघांनी सन सिटीला प्रत्येक प्रॉब्लेम पासून वाचवलंय. तेव्हा तुम्हा दोघांचा बर्थडे मोठ्या धूमधडाक्यात साजरा व्हायलाच पाहिजे. हा 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 हा. आता कडू कारल्याप्रमाणे तोंड करून काय उपयोग टोनी बॉस. जर तुम्ही पण चांगली कामं केली असती तर तुमचाही बर्थडे असाच सेलिब्रेट झाला असता. रडणाऱ्या मुलाचं नाव रड्या आहे. टोनी बॉसचं दुसरं नाव थापाड्या आहे. टोनीचा बुक्का हुडहुडुक्का. चमचमत्या काजव्याने अंधारात उडणाऱ्या घोबडाचे डोळे उघडले. वा सर, पण काय बोललाय तुम्ही. नोट पॅड मध्ये नोट करून ठेवतो.
सर कोड्यात तुम्हाला बर्थडे विश करताय आणि म्हणतायत की किको आणि सुपर स्पीडो तुम्ही दोघे हे ग्रँड सेलिब्रेशन डिझर्व करता. ईश, लवकर सगळेजण वर आकाशात पहा. किको आणि सुपर स्पीडोच्या ग्रँड बर्थडे सेलिब्रेशन मध्ये ग्रँड एअर शोचा टाइम झाला आहे. हा हा हा.